हो हो, त्यामुळे आपण पाहतोय आता पोलिसांकडून या ठिकाणी वाद मिटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। अहिल्यानगरमध्ये पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। आपण ही दृश्य पाहतोय की अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा महामुकाबला पार पडत असतानाच या स्पर्धेला कुठेतरी आता गालबोट लागलेला आहे, गोंधळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा वाद मिटवण्यासाठी पोलीस देखील शर्थीचे प्रयत्न करतायत, पोलीस विनंती करतायत आणि संपूर्ण प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। महाराष्ट्र केसरीच्या या महामुकाबल्यामध्ये आपण पाहतोय की हा वाद झालेला आहे। आता हा वाद निवळण्यासाठी पोलिसांकडून देखील त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। काही शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर धक्काबुक्की झाल्याचा देखील प्रकार या दृश्यांच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय। कुस्ती विश्वामध्ये महाराष्ट्र केसरीला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि या महत्वाच्या अशा स्पर्धेमध्ये आता या वादानं काहीसं गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस सातत्यानं हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतायत, दोन्ही बाजूला पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र या ठिकाणी हा वाद आता शिगेला पोहोचतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे शाब्दिक बाचाबाची देखील आपल्याला ऐकायला येते, त्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे। नेमकं काय घडलं, कशामुळे हा सगळा वाद सुरू झाला हे आता तपासाच्या नंतर समोर येईल, मात्र सध्याची जी दृश्य आपण पाहतोय की आता विशाल बनकर सोलापूर पोलिसांची मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि पोलीस सातत्यानं हा वाद निवळण्याचा मिटवण्याचा प्रयत्न करतायत। तिथे दृश्य आहेत अहिल्यानगर मधली स्कूल महाराष्ट्र केसरी महामुकाबल्यामध्ये हा राडा झालेला आहे आणि या वादामुळे या संपूर्ण कुस्तीच्या स्पर्धेला महामुकाबल्याला आता काहीच गालबोट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अहिल्यानगरमध्ये हा महामुकाबला पार पडतो आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आणि त्याच वेळी खरं तर हा संपूर्ण राडा झालेला आहे। एकीकडे महाराष्ट्र केसरीचा किताब कोण पटकावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच हा संपूर्ण राडा झालेला आहे। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर शिवराज राक्षे यांच्या पराभवानंतर आता हा गोंधळ झाल्याचं समजतंय। पोलीस हे संपूर्ण वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतायत, वाद निवळण्याचे प्रयत्न देखील पोलिसांच्या वतीनं सुरू आहेत, मात्र शाब्दिक बाचाबाची झालेली आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून समजून येत आहे आणि त्यानंतर अंगावर धावून जाण्याचा देखील प्रकार घडलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी पोलीस आता हा वाद निवळण्याचा प्रयत्न एकीकडे करतायत। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा महामुकाबला पार पडत असतानाच हा सगळा गोंधळ झालेला आहे आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर अंगावर धावून जाण्याचा देखील प्रकार घडल्याची हे दृश्य आपण पाहतो। विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। शिवराज राक्षे यांच्या पराभवानंतर हा गोंधळ झाल्याचं कळत आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला अंदाज येतो एकीकडे स्पर्धा सुरू असतानाच हा सगळा वाद झालेला आहे, त्यामुळे या स्पर्धेला आता काहीच गालबोट लागल्याचं चित्र आहे। कुस्ती विश्वामधली अत्यंत महत्वाची प्रतिष्ठेची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि त्यामध्ये आता हा वाद झाल्यामुळे खरं तर हा सगळा अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। या संपूर्ण कुस्ती स्पर्धेकडे, महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं, किंबहुना देशाचं लक्ष या कुस्ती स्पर्धेकडे असतं आणि त्या स्पर्धेमध्ये हा सगळा राडा झालेला आहे, वाद झालेला आहे, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलेला आहे। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत हा सगळा प्रकार पुढे गेला। त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण गोंधळामध्ये वादाच्या प्रसंगात
मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवण्याचे प्रयत्न पोलिसांच्या वतीनं देखील करण्यात आलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय अहिल्यानगरमध्ये हा संपूर्ण महामुकाबला रंगलेला असतानाच हा सगळा प्रकार घडलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुरक्षेच्या दृष्टीने आधीच त्या ठिकाणी तैनात केलेला होता, मात्र पोलिसांचा इतका मोठा फौजफाटा असताना देखील वाद झालेला आहे आणि सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीवरून सुरू झालेला हा वाद आपण पाहतोय की अंगावर धावून जाण्यापर्यंत झटापटीपर्यंत पोहोचला। त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांनी मध्यस्थी केली, तिथल्या स्थानिक प्रमुख लोकांनी देखील त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न आता त्या ठिकाणी केला जातो आहे। मात्र आता या स्पर्धेला मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला काहीच गालबोट लागलेला आहे। छोट्याशा वादामुळे या संपूर्ण स्पर्धेमध्ये अडथळा आलेला आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हा महामुकाबला अहिल्यानगरमध्ये रंगलेला असतानाच आता हा गोंधळ झालेला आहे आणि शिवराज राक्षे याच्याकडून काही लोकांकडून पंचाला लाथ मारल्याचं देखील एकीकडे सांगितलं जात होतं, मात्र अद्याप या संदर्भात अधिकृत आपल्याकडे माहिती पोहोचलेली नाहीये। मात्र या दृश्यांच्या माध्यमातून हा गोंधळ आणि वाद कशा पद्धतीनं झाला, काय नेमकं घडलं हे आपल्याला याची कल्पना येऊ शकते। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर